केळ पसवल्यापासून बरेच दिवस झालेले आहेत, अगदी जवळजवळ 15-20 दिवस झालेले आहेत आणि आता केळीचा जो कोका असतो तो काढायला झालेला आहे। त्याच्यातली जी केळफुलं होती ती थोडीशी गळून सुद्धा गेलेली आहेत, केळी सुद्धा खूप छान लागले। तर आता मी केळीचा कोका काढायला चालले आणि हा जो केळीचा कोका असतो तर तो साफ कसा करायचा असतो आणि त्याची भाजी कशी बनवायची असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। भाजी बनवायची, भाजी बनवायची, केळीचा तू खाणार ना भाजी? ये केळफूल साफ करताना केळफुलाच्या बाहेरच्या बाजूला छोट्या आकाराचं कव्हर असतं ते काढून टाकायचं आणि आतमध्ये एक छोटं लांब आकाराचं बी सारखं एक दांडी असते ती पण काढून टाकायची। हे काढून टाकल्याने भाजी कमी कडू होते। केळफुलामधील फुलं काढून झाल्यानंतर आतमध्ये जो कोवळं फूल राहतं ते शेवटी तसंच डायरेक्ट चिरून घ्यायचं भाजीसाठी। केळीच्या कोक्याची आपण भाजी जेव्हा साफ करतो कापतो तेव्हा आपले हात काळपट होतात, तर त्यासाठी तेल लावायचं हातांना आणि भाजी काळपट होते। तर त्यासाठी जेव्हा आपण भाजी उकडवायला ठेवतो तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून ठेवायची। मी आता उकडवायला ठेवले भाजी। नेहमीप्रमाणे फोडणीसाठी तेल, लसूण, हिरवी मिरची, कांदा चांगलं परतून घ्यायचं। तिखट, हळद, थोडासा घरचाच गरम मसाला, मीठ आणि मग उकडलेली कोक्याची भाजी या सर्वांचं एकसारखं मिश्रण करून थोड्या वेळासाठी वाफवू द्यायचे। भाजी तयार। वरून थोडंसं ओलं खोबरं टाकलं तरी चालू शकतं। केळीच्या केळफुलाची भाजी आमच्याकडे ना, या भाजीला आमच्या गावाकडे केळीच्या कोक्याची भाजी असं म्हटलं जातं। ही भाजी बनवताना ना थोडीशी अवघड आहे, म्हणजे साफ करताना थोडीसा टाइम जातो, त्यामुळे अवघड आहे बनवण्यासाठी, पण शरीरासाठी खूप चांगली भाजी आहे। तर कधीतरी वर्षातून 2दा-3दा तरी भाजी बनवावी आणि खावी। जर तुमच्याकडे कधी अशी केळीला कोका लागला असेल तर ती भाजी आवश्यक बनवा, त्याची असा टाकून न देता। तर छान आहे भाजी ही। आणि आमचे कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। केळीच्या केळफुलाची भाजी आहे ना, थोडी कडू लागते, जशी आपण कारल्याची भाजी करून खातो ना चवीला कडू असते तशी सेम लागते, पण आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची भाजी आहे, पौष्टिक आहे खरं तर, त्यामुळे खरंच छान भाजी आहे। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा।